नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून एक नवीन जी आर जाहीर झालेला आहे। लाडक्या बहिणींना हप्ता कधी मिळणार याविषयी या जी आर मध्ये सर्व माहिती आलेली आहे। हा जी आर आलेला आहे दिनांक 8 डिसेंबर 2025। तर बघा, हा जी आर आत्ताच आलेला आहे। तर या जी आर मध्ये माहिती आलेली आहे की लाडक्या बहिणींना पैसे कधी येणार आहे। तर महाराष्ट्र शासनाने हा जी आर जाहीर केलेला आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत हा जी आर आलेला आहे। या जी आर मध्ये आपल्याला सर्व गोष्टी आपल्याला कळून जाणार आहे की हप्ता कधी येणार आहे आणि कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे। ऑक्टोबर महिन्याचा हप्ता तुम्हाला भेटलेला आहे, तर आता नोव्हेंबर महिन्याचा आणि डिसेंबर महिन्याचा तर हप्ता तुम्हाला नोव्हेंबर महिन्याचा आणि डिसेंबर महिन्याचा एकत्र दिला जाणार का, ते सुद्धा माहिती आपल्याला जी आर मध्ये दिसून येणार आहे। तर बघा, सर्वात प्रथम आपण हा जी आर वाचूया। जी आर मध्ये बघा तर काय आलेली माहिती आहे, वित्त विभागाच्या माध्यमातून संदर्भात तर 7/4/2025 रोजी परिपत्रना सन 2025 आणि 26 या आर्थिक वर्षाकरिता निधी वितरण कार्य ठरण्यात आलेले आहे। त्यानुसार वित्त विभागाने दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, इथे पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेतील पात्र महिलांच्या लाभार्थ्यांना माहे, बघा कोणत्या महिन्याचा, माहे नोव्हेंबर महिना 2025 म्हणजे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आर्थिक लाभ किती देतो, तर बघा 2235 कोटी या लेखी शासनातील 31 सहाय्यक अनुदान वेतन या उद्दिष्टाने 263 कोटी इतका निधी प्रशासकीय विभाग प्रमुख म्हणून सचिव महिला व बाल विकास विभागाला देण्यात आलेला आहे। तर या विभागाच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील। तर बघा, महिला व बाल विकास विभागाच्या माध्यमातून तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहे। सदर हा निधी तुमच्या खात्यात येणाऱ्या पुढच्या आठवड्यापासून जमा होणार आहे। म्हणजे येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता तुमच्या बँक अकाउंट मध्ये जमा होणार आहे। तर जी आर मध्ये आणखीन काय माहिती आलेली आहे, तर बघा, तर तुम्हाला हप्ता कधी मिळेल याची तारीख सुद्धा आलेली आहे। बघा, महिला व बाल विकास विभाग यांच्या प्रत्यक्ष महिन्याचा 10 तारखेपर्यंत पाठवण्याची दक्षता घ्यावी। बघा, त्यांना महिला व बाल विकास विभागाकडे हा पैसे पाठवण्यात आलेला आहे, तर त्यांना दक्षता देण्यात आलेली आहे की 10 तारखेच्या आत तुमच्या अकाउंट मध्ये पैसे जमा झालेच पाहिजे। म्हणजे कोणत्याही क्षणी तुम्हाला पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे। तर आता बघा, 10 तारखेच्या आत तुमच्या खात्यात पैसे जमा झालेच पाहिजे। तर बघा, महिला लाभार्थींची संख्या उपलब्ध देण्यात यावी, तसेच अनुसूचित जाती आणि याप्रमाणे सर्व माहिती दिलेली आहे। बघा, जी आर मध्ये सर्व माहिती दिलेली आहे, पण महत्त्वाची माहिती आपल्यासाठी तीच आहे की लाडकी बहीण योजनेचा हप्ता वाटप सुरू झालेला आहे, लवकरच तुमच्या बँक अकाउंट मध्ये जमा होणार आहे। आणखीन काय आलेलं आहे का, तर जी आर मध्ये आणखीन काय आलेलं नाही। तर जी आर मध्ये महत्त्वाची माहिती आलेली आहे, ते अतिशय महत्त्वाचं आहे, कारण लाडकी बहीण योजनेचा हप्ता जो आता वाटप होतोय तो हप्ता 10 तारखेच्या आत तुमच्या बँक अकाउंट मध्ये जमा होणार आहे। तर बघा, आता कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे त्याची माहिती आपण घेऊया। तर बघा, महाराष्ट्रामध्ये 36 जिल्ह्यांपैकी तर सर्वात अगोदर जर सुरुवात झाली उद्यापासनं, तर उद्या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे। उद्या 12 जिल्ह्यातील पैसे वाटप होतील, परवा 12 जिल्ह्यांमध्ये आणि येणाऱ्या 2 दिवसामध्ये 12 जिल्ह्यांमध्ये, म्हणजे असं 36 जिल्ह्यांमध्ये वाटप कंप्लीट होणार आहे। तर बघा, जिल्ह्यांची नावं जर पाहायची म्हटली तर जिल्ह्यांची नावं वगैरे जी आर मध्ये दिलेली नाही, पण ठराविक काळानुसार हा जिल्ह्यांमध्ये पैसा वाटप होऊ शकतो। तर आपण त्याला अनुमान लावू शकतो की या जिल्ह्यांमध्ये सर्वात अगोदर पैसे वाटप होऊ शकतात। तर बघा, आणखीन काय माहिती आलेली आहे, तर बघा यामध्ये काय माहिती आलेली आहे की ज्या बहिणी पात्र आहेत त्याच बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील, ज्या बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत त्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार नाही। आता बऱ्याचशा महिला अशा आहेत ज्यांनी केवायसी केलेली नाही, तर त्या बहिणींच्या खात्यामध्ये देखील पैसे जमा होणार नाही। तर बघा, नोव्हेंबर महिन्याचा हप्ता ज्या बहिणींची केवायसी झालेली नाही त्या बहिणींच्या खात्यामध्ये देखील पैसे जमा होणार नाही। नोव्हेंबर महिन्याचा बघा, फक्त नोव्हेंबर महिन्याचाच हप्ता देण्यात आलेला आहे। एक गोष्ट लक्षात घ्या, फक्त माहे नोव्हेंबर महिन्याचाच हप्ता देण्यात आलेला आहे। एकत्र 3000 रुपये जमा होणार नाही, फक्त तुम्हाला 1500 रुपये तुमच्या अकाउंटला जमा होणार आहे, हे आपल्याला जी आर मध्ये दिसून येत आहे नोव्हेंबर महिन्याचे। त्यानंतर डिसेंबर महिन्याचा जी आर वेगळा येणार आहे, तो जी आर डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पर्यंत येऊ शकतो।
असं आपण त्याला अनुमान लावू शकतो. पण आता सध्या तरी तुम्हाला नोव्हेंबर महिन्याचे 1500 रुपये तुमच्या अकाउंटमध्ये जमा होणारच आहे. 2-3 दिवसाचा कालावधी लागतो. डेबिटचा बटन दाबल्यानंतर तुमच्या अकाउंटला पैसे जमा होतात, तर याला 2-3 दिवसाचा कालावधी लागणार आहे. 2-3 दिवसानंतर तुमच्या बँक अकाउंटला पैसे जमा होणार आहे. तर पैसे जर तुमच्या खात्यात जमा झाले असतील, जी आर आलेला आहे, तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. आणि पैसे जमा झाले नसतील ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगा. कोणत्या जिल्ह्यात तुम्ही राहता ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा. आणि माहिती जास्तीत जास्त महिलांकडे शेअर करा. सर्वांना हा जी आर बद्दल माहिती पोहोचली पाहिजे. तर भेटूया पुढच्या मोठ्या अपडेटमध्ये.